तर आपण आज होल कमांड बघणार आहे. होल कमांड साठी सगळ्यात पहिल्यांदा एक ऑब्जेक्ट ड्रॉ करू. स्केच. हंड्रेड बाय 80 चा एक स्क्वेअर काढला. त्याच्यानंतर फिनिश, एक्सक्लूड, इथं आता सपोज हा स्क्वेअर शेपचा ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला होल काढायचे. तर होल काढताना काय आहे की डायरेक्ट होल कमांडनी पण काढू शकता, किंवा तुम्हाला जर होल काढायचे असेल सपोज, तर आपण इथं स्केच काढून त्याला सबस्ट्रॅक्ट पण करू शकतो. तर पहिली मेथड आहे, त्याच्या टॉप वरती स्केच काढायचे. सपोज हे पहिलं होल आहे, दोन डायमीटरचं, 1 सेकंड, थर्ड. तर हे जे सेम आपण बघा, हे 4 होल आपण ड्रॉ केले. तर हे जे 4 होल आहे, हे आता आपण सर्कल कमांडने ड्रॉ केले. बट आपल्याला आता हे सबस्ट्रॅक्ट म्हणजे होल करायचे त्याच्यामध्ये. तर त्याला फिनिश करायचं, हे स्केच सिलेक्ट करायचं, परत एक्सक्लूड, आणि हे जे 4 आहे यांचं रिव्हर्स डायरेक्शन, आणि याच्यातनं जर आपण इथं सबस्ट्रॅक्ट बुलियन जर यूज केलं, हे सबस्ट्रॅक्ट होणार. बघा, हे 4 होल क्रिएट झाले. आता होल कमांडनी पण डायरेक्ट होल बनवू शकतो. होल वरती क्लिक करायचं. होल वरती क्लिक केल्यानंतर बघा स्पेसिफाय पॉईंट. आता पॉईंट स्पेसिफाय करा म्हणते, म्हणजे काय की होल जिथं जिथं करायची तिथे तिथं आपल्याला पॉईंट स्पेसिफाय करावं लागेल. मग आता इथं बघा, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट आणि फोर्थ पॉईंट. सेम या पॉईंटला आपण काय करू शकतो, डायमेन्शन देऊ शकतो इथं. म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तसं, जिथं पाहिजे तिथं त्या पोझिशन. आणि जर तुम्ही फिनिश केलं नंतर ना होल कमांड ऑटोमॅटिक ऑन होते. बघा, आपल्याकडनं इथं 5 पॉईंट आले. तर मग होलमध्ये इथं वेगवेगळ्या टाईपचे होल आहे. सिंपल होल, काउंटर बोर, म्हणजे जे स्क्रू थ्रेड जे राहते ना, स्क्रू बसायचा, तर ते यूज केलं, किंवा टेपर होल पण आपण यूज करू, म्हणजे पाहिजे असेल तर घेऊ शकतो. त्याच्यानंतर डायमीटर विचारतात. सपोज डायमीटर आता 12. त्याच्यानंतर ना डेप्थ MM मध्ये द्यावं लागते. त्याच्यानंतर ना बघा, कधी कधी काय होतं, जे होल जे जनरली ड्रिलिंग प्रोसेसने बनवले जाते. तर ड्रिल बीट जे राहतं ते 118 डिग्रीचं राहतं जनरली. तर इथं त्याची डिग्री पण आपण देऊ शकतो, म्हणजे आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी. त्याच्यानंतर डेप्थ जर थ्रूआउट द्यायचं असेल तर डेप्थ जास्त टाकायची, 100 टाकू. आणि नंतर नाही ऑटोमॅटिक याच्यात नाही आता सबस्ट्रॅक्ट होईल. म्हणजे बघा, आपण इथं हे काय केलंय, हे स्केच कमांडने काढले, स्केच काढून, आणि हे बघा हे डायरेक्ट होल काढले. इथं याच्यावरतीच काही स्केच आले म्हणजे होल कमांडचे डायरेक्ट सिलेक्ट होतात, आणि स्केच कमांडचे. म्हणजे अशा प्रकारे आपण होल काढू शकतो.